गोंदिया जिले के गोरेगांव पंचायत समिति अंतर्गत के अनेक करोड़ के काम जो करीब अनुसार 13 करोड़ बताए जा रहे हैं, जिसमें ग्राम पंचायत रास्ते नालियों का काम, पादन सीमेंट रास्ते, रोजगार, अनेक योजनाओं के जिसका निधि रुका हुआ है, जिसके अनेक विकास के काम की गति रुक गई है। तद्हेतु सांसद प्रफुल्ल पटेल तथा पालक मंत्री इन्हें ज्ञापन दिया गया है। सतीश पारधी की रिपोर्ट। ग्राम बबई तालुका सरपंच संघटनेचा मार्गदर्शक तथा जिल्हा नियोजन समितीचा माजी सदस्य मागील काही वर्षापासून म्हणजे अंदाजे 2021 ते 31 मार्च 2025 पर्यंतचे जे EGSच्या माध्यमातून गावाच्या विकासाकरता जे आपण कामं करतो, म्हणजे कसं असते, जसा देशाचा शेतकरी हा एक पाठीचा कणा आहे, त्या प्रकारेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही गावाच्या विकासाकरता खरोखर विकासाच्या माध्यमातून EGSच्या माध्यमातून आपल्या गावाचा चांगला एक विकास करू शकतो। आणि त्यानुसारच प्रत्येक पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत एकूण 56 ग्रामपंचायती येतात आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समिती स्तरावरील अंदाजे जे ग्रामपंचायतने कामं केले आहेत, रोड, रस्ते, नाली, नॅडेचे टाके असतील, सिंचन विहिरी असतील किंवा गुरांचे गोटे असतील, असे अंदाजे 13 ते 14 कोटी रुपये 4 वर्षापासून प्रलंबित आहेत। त्याच प्रकारे पंचायत तहसील स्तरावर मातोश्री पांढन रस्त्याच्या शासनाने जी योजना राबवली होती, ज्या कारणाने शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता जे पांढन रस्ते निर्माण करण्यात आले होते, त्या पांढन रस्त्याचे अंदाजे 2 ते 3 कोटी प्रलंबित आहे। त्याच प्रकारे महाराष्ट्रातली EGS अंतर्गत अतिरिक्त कुशल निधीची जी योजना आहे, ज्यामध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते बांधणे किंवा गावात मुख्य चौकात गट्टू लावण्याचे जे काम ज्या ग्रामपंचायतीने केलेले आहे, ते अंदाजे 6 ते 7 कोटी रुपयाचे ते सुद्धा देयके प्रलंबित आहेत। तसेच माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जी मेरा माटी मेरा देश हा जो एक प्रकल्प राबविला होता आणि ज्या प्रकल्पामध्ये अंदाजे प्रत्येक ग्रामपंचायतीला शिलाफलक लावण्याचे जे ग्रामपंचायतीने काम केलेले होते आणि अजूनपर्यंत अंदाजे 2 कोटीचे मिळालेले नाही आहेत। म्हणजे असे एकूण 24 ते 25 कोटीचे पंचायत समिती गोरेगावला जे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम करण्यात आले आणि त्यामधून कुशल देयके अजूनपर्यंत शासनाने दिलेले नाही आहेत। या कारणाने गावाच्या विकासाची जी गती आहे थांबलेली आहे आणि शासनाने याकडे लक्ष द्यावे याकरता सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील साहेब, राजेंद्र जैन साहेब आणि यानंतर बडोले साहेब आमचे जे क्षेत्राचे आमदार आहेत यांना सुद्धा प्रतिवेदन देणार आहोत, म्हणजे मिळालं पाहिजे। आणि शासनाने ह्या म्हणजे बाबीकडे खरोखर लवकरात लवकर लक्ष देऊन गावाच्या विकासाची जे थांबलेली गती आहे तिला पूर्ण रूपात आणावं अशी आम्ही विनंती करण्याकरता निवेदन आज दिलेलं आहे।